मित्रांनो, पायथागोरसची थिअरी आपल्या सगळ्यांना अभ्यासक्रमाला होती. आठवते का? पायथागोरसने अंकशास्त्राचा पाया रोवला. जग हे वेगवेगळ्या पॅटर्न्सवरती चालतं. आपल्या आयुष्यात असणारे अंक हे आपल्यावर खूप प्रभाव टाकत असतात. आणि हे प्रभाव कशा पद्धतीने टाकतात हेच आज आपण आपल्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. वेलकम बॅक टू स्पिल द टी विथ सरिता पेज या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत आचार्य सुमित गुरव सर. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. इतकं भारी वाटतं तुम्हाला भेटून. प्रत्येक वेळी असं वाटतं की एक नवीन पुस्तक उघडतोय आपण आणि काहीतरी नवीन शिकायला मिळतंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्याबद्दल सांगायची तर तुम्ही फक्त म्हणजे वास्तुशास्त्राचाही आपला पॉडकास्ट झाला आणि आता अंकशास्त्रही करतो. याच्या आधी आपण राशींवरही सांगितलं. बरोबर. तर तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते, ती म्हणजे की तुम्ही फक्त ग्रहांवर विश्वास नका ठेवू, तुम्ही फक्त राशी भविष्यांवर विश्वास नका ठेवू, तर तुम्ही कर्मही करत जा आणि कर्तव्य करत गेलात की फळं आपोआप मिळतात. ती फळं मिळवून घेण्यासाठी मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा कसा फायदा करून घेता येईल यावरती तुम्ही नेहमी भाष्य करता. आणि मला असं वाटतं पुन्हा पुन्हा पॉडकास्ट करण्यासाठी हीच एक गोष्ट आहे जी आम्हाला सतत प्रेरित करत असते. तर थँक्यू सो मच. इतकं लॉजिकल आम्हाला विज्ञान आणि शास्त्र म्हणजे विज्ञानशास्त्र आणि बाकीचे शास्त्र समजावून सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम. मला पण तुमचे आभार मानायचे. स्पिल द टी विथ सरिता पे आज आपला मला वाटतं 4था-5वा पॉडकास्ट आहे वेगळ्या वेगळ्या विषयांवरती. करेक्ट. आणि खूप साध्या सोप्या शब्दात आपण लोकांना समजून सांगायचं काम करावं हाच याच्या मागचा उद्देश आहे. करेक्ट. नाही तर काय सोप्या गोष्टी अवघड करून सांगणारे खूप आहेत जगामध्ये. आपण थोडंसं उलट करतोय. अवघड विषय जेवढे सोपे करून सांगता येतील लोकांपर्यंत पोहोचवता येतील त्यानुसार आपण हे प्रयत्न करतोय. आणि अजून एक सर की आपलं हे वैशिष्ट्य आहे की आपल्या पॉडकास्टमध्ये आपण अशा गोष्टी आणतो, अनटोल्ड स्टोरीज किंवा अनटोल्ड अशी हिरोज जे नेहमी सत्य बोलतात किंवा सत्यवादावर आधारित गोष्टी बोलतात. आणि आमचं म्हणजे मी म्हणेल की वी आर लकी की आम्हाला तुम्ही भेटलात आणि त्या अनुषंगाने आम्हाला जगापर्यंत पण हे पोहोचवता येतं. त्यामुळे खरंच थँक्यू सो मच की तुम्ही वारंवार आम्ही तुम्हाला त्रास देतो म्हणा किंवा आम्ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही आम्हाला होकार देता. आणि या बॉन्डमुळे हे पॉसिबलही होत आहे. अगदी खरं आहे मॅम. म्हणजे आपल्या दोघांचा उद्देश सेम आहे. महत्वाची गोष्ट तीच आहे की जनजागृती करणं किंवा चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचू नये किंवा चुकीच्या माहितीमुळे लोकांचं काही नुकसान होऊ नये. हाच हे सगळं करण्यामागचा आपला उद्देश आहे. एक्झॅक्टली. आणि आमच्या स्पिल द टीव्ही सरिता पेज या पॉडकास्टचा पण उद्देश हाच आहे की समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत किंवा काही गोष्टी आहेत, तर या पॉडकास्टच्या किंवा या मंचाच्या माध्यमातून ते दूर व्हावेत किंवा लोकांना मदत व्हावी. तर आज आपण बोलणार आहोत अंकशास्त्रावर. बरोबर. तर म्हणजे 1 ते 9 अंक तर आहेतच, पण 0 हा नेहमी न चर्चेला गेलेला असा अंक आहे. तर मग हा 0 फक्त 1 ते 9 अंकाची काय म्हणतात त्याचा प्रभाव वाढवतो, त्यांना सपोर्ट करतो की त्याला स्वतःची काही किंमत आहे? तसं तर मी म्हणेन खूप इंटरेस्टिंग आहे सुरुवात आपली पॉडकास्टची. पण एक सांगू का तुम्हाला, 0 किंवा 0 ह्याच्याबद्दल जेव्हा आपण बोलतो पाठीमागं आपल्या बऱ्याचशा स्कॉलर्स लोकांनी शोधलेलं आहे की 0चा शोध सुद्धा भारतातच लागला होता. बरोबर. किंवा भारतीय लोकांनी त्याचाही शोध लावलेला आहे. पण अपार्ट फ्रॉम ऑल दिस मला एक सांगायला आवडेल, 0 हा फक्त एक नंबर आहे मॅडम. 0 ही एक अवस्था आहे. जेव्हा आपण भगवान महादेवांबद्दल बोलतो, कायम तुम्ही जेव्हा भगवान महादेवांना पाहाल, त्यांचं कुठलंही स्वरूप, ते फोटो असू द्या किंवा कुठे पिक्चरमध्ये आपण याच्यामध्ये पाहतो, वेगवेगळ्या मूर्तींच्या रूपात त्यांना पाहतो, तर ते कायम ध्यानस्थ बसलेले दिसतात. ते ज्या ध्यानस्थ अवस्थेत आहेत किंवा ते ज्या समाधी अवस्थेत आहेत, जिथं सगळ्याच गोष्टी त्यांच्यासाठी शून्य होऊन जातात. म्हणजे त्या ह्या सृष्टीच्या आधीच्याही पूर्वीपासून आहेत आणि ह्या अनंताच्याही पलीकडे आहेत. म्हणजे आधी अनंताच्या फेऱ्यातून ते खूप पलीकडे निघून गेलेले आहेत. ती जी त्यांची अवस्था आहे महादेवांची, त्याला शून्य अवस्था म्हणलेला आहे. त्यामुळे काय होतं ना की आज तरी आपल्याकडे असं कुठला मोजमाप किंवा कुठला मोजदंड नाहीये की महादेवांची ती शून्य अवस्था मोजून आपण ती कशात तरी सिम्बॉलाइज करूया किंवा त्याला दुसरं कुठलं तरी आपण प्राकृतिक असं रूप देऊया. त्यामुळे अंकशास्त्रामध्ये आपण 0 हे विचारात घेत नाही. आपल्या न्यूमरॉलॉजीनुसार 0ला आपण फारसं आता गृहीत धरत नाही. कारण काय होतं, जिथं आपण पुढे बोलणार आहे तर तुम्हाला कळेल की सगळ्या गोष्टी आपण एकानंतर एक बेरीज करून आणतो, त्या सिंगल डिजिट टोटलवरती आणल्या जातात. त्यामुळे 0 जरी तिथं असेल, म्हणजे आता माझं 10 जर माझी जन्मतारीख आहे, तर 1 + 0 जरी केलं तरी त्याची टोटल 1च येणार आहे. हे कुठेतरी कारण त्याच्या पाठीमागे आहे. ते एक्झॅक्टली. म्हणजे मला बरेचदा अशी उत्सुकता होती की बरेचदा असं वाटायचं हे विचारावं की 0 नंबरचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण नंबरच्या पुढे पर्टिक्युलरली 0 लागला की अंकाची किंमत वाढते. खरी गोष्ट आहे.
तर याच अनुषंगाने अजून एक गोष्ट की म्हणजे समजा एक हॉस्पिटल आहे, एखाद्या हॉस्पिटलमध्ये 2 मुलं जन्माला येतात, सेम वेळेला जन्माला येतात ती मुलं, बरोबर. आणि सेम टायमिंगही आहे. मग अशा मुलांचं भाग्य हे समान असतं की वेगवेगळं असतं? ह्याच्यामध्ये मला काय सांगायला आवडेल, आपण काही पॉडकास्टमध्ये ज्योतिषशास्त्राची पण चर्चा केलेली आहे आणि मागं पण मी गोष्टी सांगितल्यात, आजही परत एकदा सांगतो की कुठलीही गोष्ट नाही एक सेपरेट गोष्ट जबाबदार नसते कुठलाही रिझल्ट देण्यासाठी. म्हणजे फक्त अंकशास्त्र याच्यावरून आपण तेवढं खोलात जाऊ शकणार नाही, पण कदाचित जर आपण ज्योतिषशास्त्राची मदत घेतली तर आपल्याला कळेल की एकाच दिवशी एकाच दवाखान्यामध्ये जन्म झालेल्या 2 पालकांची कुंडली सेम असू शकते, पण याचा अर्थ असा नाही की त्यांचं भाग्य सेम आहे. आता त्याला कारण काय, आपण वारंवार कर्म सिद्धांतावरती भर दिला होता आपल्या बोलण्यामध्ये, आजही देतोय. आता होईल काय की 2 बालकं एकाच ठिकाणी एकाच दिवशी जन्म देत, पण काही ना काही त्याच्यामध्ये परिस्थितीनुसार भेदभाव होईल, मतभेद होईल. एखादा बालक जे चांगल्या एखादं सुख समृद्धी लखपती करोडपती कुटुंबामधलं बालक असेल, एक बालक असेल जे आई वडील काहीतरी सर्वसामान्य नोकरी जॉब करून उपजीविका स्वतःची करतात. या केसमध्ये आपल्याला काय आढळू शकतं, काही कॉमन गोष्टी आपल्याला याच्यामध्ये आढळू शकतात की त्यांच्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या घटना घडण्याचा क्रम किंवा काही ठराविक गोष्टींचा योग हा सिमिलर असू शकतो. म्हणजे साहजिक आहे की शिक्षणाचे योग जर एकाचं चांगला असेल तर दुसऱ्याचं एक समान चांगला असेल. नोकरीच्या वेळेला नाही का, जिथं त्याचा फेवरेबल टाइम स्पॅन आहे तेव्हाच त्याचा पण असेल. लग्नाचा योग जेव्हा एका बालकाचा बनेल तेव्हा दुसऱ्याचाही बनेल, पण ह्याची भौतिक परिस्थिती कशी बदलत जाईल. आता विवाह करताना जी थोडीशी मी म्हटल्याप्रमाणे सुख समृद्ध कुटुंब आहे, तर त्यांच्या अपेक्षेनुसार फॅमिली बघणार, बरोबर. किंवा कदाचित तो मुलगा उच्च शिक्षणासाठी भारताच्या बाहेरही जाऊ शकतो. तसं दुसऱ्या मुलाच्या बाबतीमध्ये काय होईल की शिक्षणामध्ये जरी गती चांगली आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण कुठेतरी आर्थिक बाबतीमुळे त्याचं पाठीमागं ओढल्यासारखं होईल आणि तो बेस्ट ऑफ बेस्ट त्याचे प्रयत्न करेल की मला आणखीन शिक्षण चांगल्या रीतीने कसं घेता येईल, पण तो कदाचित भारताच्या बाहेर नाही जाऊ शकणार. सांगायचं तात्पर्य हेच आहे, दोघांची डेस्टिनी सेम नसणार आहे, कारण दोघांचे कर्म वेगळे आहेत. अच्छा. म्हणून आपण वारंवार जे कर्म सिद्धांत म्हणतो ना, तो इथं परत येतो, त्याचाच दाखला आपण परत देतोय की योग पत्रिकेतले सारखे दाखवले जातील. महत्वाच्या घटना किंवा घटनांचा क्रम हा सुद्धा सिमिलर असू शकतो आयुष्यातला, कारण ग्रहमान हे सेम राहणार आहे. परंतु फरक कुठे पडणार आहे की दोघांच्या कर्मांमध्ये जो काही फरक होणार आहे त्यानुसारच त्यांना मिळणाऱ्या फळांमध्ये सुद्धा फरक होणार आहे. अच्छा, असं. ग्रेट. आणि म्हणजे जर त्या पालकांचे नंबर म्हणजे पालकांचे जे काही अंक असतील आणि मुलांचे अंक हे कसे एकमेकांना प्रभावित करतात? फक्त पालकांचेच नाही, मला तर काय सांगायला वाटतं इथं, आपण बघा मुलगा जन्माला आला, मुलगा किंवा मुलगी कुठलंही बाळ जन्माला आलं की जन्म झाल्याच नंबरची सुरुवात होते. आपण कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती नंबरच्या बेडवर त्याचा जन्म झालाय, त्या वॉर्ड नंबर किती होता, बरोबर, इथपासून जी सुरुवात होते ते मग आपण अगदी शाळेत ऍडमिशन घेतल्यावर आपला रोल नंबर म्हणू नका, जसं भविष्यामध्ये आपण जाऊ मोबाईल नंबर येतोय वाटायला, आधार कार्ड नंबर आहे तुमचा, लायसन्स ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर आहे, पॅन कार्डचा सुद्धा नंबर आहे. सांगायचं तात्पर्य काय की जन्माला आल्यापासून आपण या जगात जोपर्यंत सर्व्हाइव्ह करतो तोपर्यंत कुठंच नंबर आपली पाठ सोडत नाहीत. त्यामुळे स्पेसिफिक पॅटर्न हा नंबरचा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बनलेला असतो, अशी गोष्ट आहे. अच्छा. आणि त्या पॅटर्न नुसार मग त्यांचं राशी म्हणजे पुढे काय घडणार किंवा जे घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या अवलंबून असतात. 100%. म्हणजे आता ह्याच्यामध्ये कसं आहे, न्यूमरोलॉजीमध्ये 1 ते 9 हे जे अंक आहेत हे प्रामुख्याने तपासले जातात. तर मला वाटतं आपल्या श्रोत्यांसाठी आपण काय करूया, नंबर 1 पासून नंबर 9 पर्यंत आज एक थोडीशी आपण त्यांना ब्रॉड आयडिया देण्याचा प्रयत्न करूया की नंबर 1 ते नंबर 9 यांची एनर्जी कशी असू शकते, कुठल्या प्रकारच्या क्वालिटीज, गुण, दोष हे आपल्याला 1 ते 9 नंबर मध्ये पाहायला मिळू शकतात. 1 ते 9 अंकांच्या बद्दल बोलण्याच्या आधी आपण हे जाणून घेऊया की हे नंबर ओळखायचे कसे किंवा काढायचे कसे, भाग्यांक काय असतं आणि मुलांक काय असतं. ठीक आहे. आता मुलांक याच गोष्टीला किंवा मुलांक भाग्यांक याच गोष्टींना वेगळ्या वेगळ्या नावाने संबोधलं जातं. जसं आपण मुलांक आणि भाग्यांक म्हणतो तसंच त्याला कोणी ड्रायव्हर, कंडक्टरही म्हणतं, कोणी रूट नंबर आणि डेस्टिनी नंबर असं सुद्धा म्हणतं. की मुलांक म्हणजे आपली जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेची एक आकडी आणलेली टोटल. आपण मगाशी उदाहरणं पाहिली की 10 जन्मतारीख असेल तर 0 अधिक 1 किंवा 1 अधिक 0 म्हणजे 1च येणार आहे. 21 असेल तर 2 अधिक 1 म्हणजे 3 येणार आहे. हा झाला आपला मुलांक. आणि भाग्यांक जेव्हा आपण बोलूयात तर या भाग्यांकामध्ये पूर्ण आपली जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्मवर्ष या सर्वांची येणारी बेरीज आणि परत त्याची टोटल सिंगल डिजिट वरती आणणं ह्याला आपण भाग्यांक असं म्हणतो. तर आता नंबर 1 पासून जर आपण सुरू करायचं म्हटलं, ठीक आहे, आता प्रत्येक गोष्टीला काही ना काही एनर्जीज आपल्याकडे असोसिएट केलेल्या असतात. बरोबर. आता पहिली गोष्ट काय, मी वारंवार सांगतो, आपल्या वास्तूच्या पॉडकास्टमध्ये पण मी ही गोष्ट बोललेलो आहे. आपल्या वास्तूच्या पॉडकास्टमध्ये पण मी ही गोष्ट बोललोय की वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र सुद्धा हे कनेक्टेड आहे. म्हणजे प्रत्येकाची पत्रिका पाहून
घरातल्या वास्तुदोषाची कल्पना येऊ शकते. बरोबर. हा. अगदी त्याच पद्धतीनं अंकशास्त्र सुद्धा ज्योतिषशास्त्राशी कनेक्टेडच आहे. अच्छा. कारण आपल्या पत्रिकेमध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये 9 ग्रह आहेत हम्म. आणि त्याच अनुषंगाने अंकशास्त्रामध्ये सुद्धा 1 ते 9 अशा प्रकारचे अंक आपल्या समोर आहेत. हम्म. याचाच अर्थ काय की आपल्या ज्योतिषशास्त्रातल्या ज्या 9 ग्रहांची आपल्याला ओळख करून देण्यात आलेली आहे, हम्म. ते 9 ग्रह इथं प्रत्येक एकेका आकड्यासोबत हम्म. सिंक केलेले आहेत. ओके. आणि त्या नंबरच्या आणि त्या ग्रहांच्या पेअर जर आपण पाहिल्या तर त्यांच्या काय क्वालिटी असतील आणि काय नाही ह्याच्याबद्दल आपल्याला कल्पना येईल. हम्म. उदाहरणार्थ आपण नंबर 1 पासून जर सुरू केलं, हम्म. आता नंबर 1 म्हणजे काय, न्यू बिगिनिंग, सुरुवात. 1 म्हणजे 1 पासून सुरुवात होते ना सगळ्या गोष्टीची. करेक्ट आहे. तर ह्या नंबर 1 ला असोसिएट केलेला आहे आपल्या पत्रिकेतल्या सूर्य या ग्रहासोबत, हम्म. ज्याला इंग्लिशमध्ये आपण सन म्हणतो. का तर आता सूर्यावरून आपलं पूर्ण सृष्टीचं चलनवलन आहे, तो ऊर्जा प्रदान करणारा आहे हम्म. किंवा त्याच्या ऊर्जेमुळे बाकीच्या सृष्टीचा सगळं प्रेरणा येते, काम करण्याची आपल्याला ताकद मिळते. हम्म. त्याचप्रमाणे नंबर 1 आपल्याला काय रिप्रेझेंट करतो, तर कुठल्याही गोष्टीची सुरुवात, नवीन गोष्टीचा आरंभ, श्री गणेश करणं ज्याला आपण म्हणतो, आणि ही सूर्याची एनर्जी कॅरी करणारा नंबर आहे. हम्म. नंबर 1 वाले लोक जे तुम्हाला पाहायला मिळतील ना, ही सूर्यासारखे, म्हणजे कसं सूर्य हा ग्रह मालिकेचा पॉइंट ऑफ सेंटर आहे, Correct. सूर्याच्या भोवतीच सगळे ग्रह फिरतात. फिरतात. हो. तशा पद्धतीने ज्यांचा मूलांक भाग्यांक तुम्हाला 1 पाहायला मिळेल, आयदर मूलांक किंवा भाग्यांक. भाग्यांक. हा. आता इथे एक डिस्क्लेमर आपण आधीच देऊन टाकूया सुरुवातीला. बरेच लोक कमेंट करतील की माझा हा मूलांक आहे, भाग्यांक आहे, पण मला काही हे लागू होत नाहीये. हा. का तर हे खूप जनरिक गोष्टी आहेत. हा. म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त ना, मूलांक, भाग्यांक, त्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर कुठला वापरताय, गाडीचा नंबर कुठला आहे, तुमच्या नावाचं स्पेलिंग काय, नेम न्यूमरोलॉजी तुमची काय आहे, आणि यासारख्या असंख्य गोष्टी ह्या परिणाम करत असतात माणसावर. हम्म. तर आता आपण जे सांगत आहोत ना, हे अतिशय जनरिक स्वरूपाची माहिती आपण देतोय. तर नंबर 1 चे लोक जेव्हा तुम्ही पाहाल, हे तुम्हाला सूर्यासारखे तेजस्वी बघायला मिळतील. हम्म. सूर्य जसा सेंटर ऑफ अट्रॅक्शन. प्लॅनेटरी पोझिशन आहे. आहे, सेंटर ऑफ अट्रॅक्शन, त्याच पद्धतीने ही लोक तुम्हाला कायम सेंटर ऑफ अट्रॅक्शन असलेली बघायला मिळतील. कायम लाईमलाईट मध्ये असतात, कायम झोत मध्ये असतात, प्रकाशामध्ये राहण्यांना आवडतं. बॉर्न लिडरशिपची राशी असल्यासारखं, म्हणजे ते जन्मजात लिडरशिपची क्वालिटी घेऊन येणारी लोक आहेत. आणि थोडासा इगोचा प्रॉब्लेम आहे. अच्छा. सूर्य आहे ना, हा, हा. सूर्य दुसऱ्यांना ऊर्जा प्रदान करतोय, तर कुठेतरी तो अहंभाव हा नंबर 1 मध्ये आपल्याला पाहायला पाहायला मिळतो. मिळतं. हा. पण असं म्हणलं तर हा सगळ्यांमध्येच येईल का, तर नाही. मग हे कसं आहे, कुठल्याही अंकाविषयी जेव्हा आपण बोलू ना, तर तो अंक आपल्या जन्म तारखेमध्ये एकदाच आला तर ठीक आहे. हम्म. हे म्हणजे कसं झालं, आपण जेव्हा जेवणाचं ताट आपण घेऊन बसतो, तर आपल्याला जेवणाच्या ताटामध्ये मीठही पाहिजे, लोणचंही पाहिजे, मिरचीही पाहिजे, तिखट पाहिजे, बरोबर. ठेचा पाहिजे, वरण भात पण पाहिजे, भाजी पोळी पण पाहिजे, तर ते परिपूर्ण ताट आहे. तर आपल्याला जेवणाचा आस्वाद घेता येतो आणि आपण तृप्त होतो जेवण करून. बरोबर. पण आता मी म्हटलं नाही, मला फक्त गोडच खायला आवडतं, तुम्ही अहोरात्र दिवसभर 24 तास गोडच खाणं हे चांगलं, की मी एकदा दोनदा खाऊ शकतो, मी तिसऱ्या वेळेस माझी इच्छा होईल का खायची, नाही किंवा होणार. जरी मी खाल्लं ते माझ्या शरीर प्रकृतीसाठी चांगलं असेल का. बरोबर. तर तसंच हे अंकशास्त्राचं आहे मॅडम. म्हणजे कुठलाही अंक आपल्या जन्मतारखेमध्ये एकदा आला तो ओके, हम्म. तो कुठला अपाय करणार नाही. हम्म. पण त्याचेच जर रिपिटेशन वाढले, हम्म. म्हणजे जसं मी आता सांगितलं की जर 10 आणि नोव्हेंबर 1989 जर जन्मतारीख आहे, हम्म. म्हणजे एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 10/11/1989 आहे, हम्म. तर त्याच्या जन्मतारखेमध्ये 1चं रिपिटेशन 4 ते 5 वेळा आलेलं आहे. ओके. मग अशा काही अपवादात्मक केसेसमध्ये तुम्हाला जाणवू शकतं की थोडासा इगो त्या माणसाचा जास्त असेल, दुसऱ्याचं ऐकून घेण्याची प्रवृत्ती कमी असणार. मी म्हणेल म्हणजे आपण तेच हे खरं. म्हणू शकतो का की 2 पेक्षा जास्त वेळा रिपिटेशन असेल तर 2 किंवा 3. 2 पण ठीक आहे, हा. 2 मध्ये थोडासा गुण दिसायला सुरुवात होते, पण 3 म्हणाल तर अगदी ठळकपणे दिसायला सुरुवात होते. अच्छा. हा, तर 2 पेक्षा जास्त वेळेला कुठलाही अंक जर रिपीट झाला हम्म. तर तो त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स हायलाइट करायला सुरुवात करतो. ओके. जसं या केसमध्ये 1 जर का 3 वेळा 4 वेळा आला, हम्म. तर त्या माणसामध्ये थोडंसं बोलण्याचा स्वभाव, स्पष्ट वक्तेपणा, तोंडावर फाडकन बोलणं, कोणाची भीडभाड न ठेवता बोलणं, म्हणजे डिप्लोमसी जमत नाही. जमत. जे आहे ते आरपार, जे आहे ते तोंडावरती बोलून रिकामी होणार. हम्म. अशा प्रकारचं 1चं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. मग ह्या 1 नंबर वाल्यांनी मोबाईल नंबर वापरताना किंवा गाड्यांचा नंबर ठरवत असताना कशा पद्धतीने विचार केला पाहिजे? आता याच्यासाठी काय, जसं मी म्हणलं की आज आपण थोडंसं बेसिक माहिती देणार आहे आपल्या व्ह्युअर्सला, ठीक आहे. तर या विषयासाठी मला वाटतं आपण ऍडव्हान्स लेवलचा जेव्हा आपल्या पुढचा एपिसोड यांच्यासाठी आणणार आहे, त्यामध्ये आपण कुठल्या नंबर सोबत कोणत्या नंबरची कम्पॅटिबिलिटी बसते ह्याच्याबद्दल आपण भाष्य करू. कारण आज एकाच एपिसोडमध्ये जर आपण सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला तर कदाचित आपली लेंथ पण वाढेल आणि एकाच एपिसोडमध्ये थोडंसं समजायला सुद्धा आपल्या व्ह्युअर्सला समजणं कठीण होतं. अवघड जाईल. तर आज आपण बेसिक गोष्टी काय कव्हर करू की आता 1चा आपण स्वभाव पाहिला, मल्टिपल रिपिटेशन झाले तर काय गुणचे अवगुण होऊ शकतात हे सुद्धा Correct. आपण पाहिलं. तर ह्याच्यामध्ये कसं मग त्यांना आपण सल्ला काय देऊ शकतो किंवा काय त्यांनी प्रिकॉशन्स घ्याव्यात, तर थोडं स्वतःच्या इगोवरती ताबा ठेवणं, शॉर्ट टेम्पर नेचर असू शकतो, थोडं त्याला कंट्रोल ठेवणं, थोडंसं दुसऱ्याचं ऐकणं, म्हणजे गुड लिस्नर असणं ही सुद्धा एक क्वालिटी आहे, कोणाला जमत नाही. तर बरोबर. अशा काही गोष्टी जर त्यांनी आत्मसात केल्या तर बाकीचे जे पॉझिटिव्ह ट्रेट्स आहेत त्यांच्या स्वभावातले
ते ऑटोमॅटिकली त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करणारच आहेत. एकचं करिअर बद्दल काय सांगू शकाल तुम्ही? एकच्या करिअर बद्दल बऱ्याच ठिकाणी आपल्याला असे लोक पाहायला मिळतात जे गव्हर्नमेंट ऑथॉरिटीशी कनेक्टेड आहेत, ज्यांचा पॉलिटिक्सशी चांगला इन्फ्लुएन्स आहे किंवा ते स्वतः पॉलिटिक्समध्ये जाऊ इच्छितात किंवा पॉलिटिक्समध्ये चांगल्या पोझिशनवरती असे लोक असतात. वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसमॅन आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये सीईओ, सीटीओ, सीएफओ अशा ज्या चीफ पोझिशन असतात, अशा मोठ्या मोठ्या मॅनेजमेंटच्या पोझिशनवर तुम्हाला नंबर 1 मूलांक किंवा भाग्यांक असणारे लोक हे पाहायला मिळू शकतात. आणि असेच लोकांसाठी त्या करिअरच्या फील्ड ह्या सुटेबल आहेत. हे लोक तशाच करिअर फील्डमध्ये स्वतःला लवकरात लवकर प्रूव्ह करू शकतात. अच्छा. असं सुद्धा. आणि कलही असतो का त्यांचा तिथेच घेऊन जाण्याचा स्वतःचा करिअर? तो एक नॅचरल गुणधर्म आपण म्हणतो ना, की एक नॅचरल टेंडन्सी त्यांची ओढ जी आहे ना, आत्मीयता, ही पहिल्यापासून अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला दिसू शकते. अच्छा. असं. 1 नंबरवाल्या. 1 नंबरवाले. 2 नंबर काय म्हणतोय? 2 नंबर काय सांगतो? आता 2 नंबर आहे हा चंद्राला रिप्रेझेंट करतो. जसं 1 नंबर सूर्याला करत होता, 2 हा नंबर आहे हा चंद्राला रिप्रेझेंट करतो पत्रिकेतल्या. आता चंद्र काय सांगतो मला सांगा. चंद्र तुम्हाला रोज एकसारखा दिसतो का? नाही. आज तुम्ही चंद्र पहा आणि उद्या पहा, एकतर तो एका कालाने वाढलेला असतो किंवा कमी झालेला असतो. तर सांगायचं तात्पर्य काय, चंद्र हा थोडासा व्होलाटायलिटी दाखवतो, थोडंसं इन्स्टेबिलिटी दाखवतो. आणि बऱ्याचशा केसेसमध्ये ना चंद्र हा आपल्या इमोशन्स, भावभावना ह्याचा सुद्धा कारक असतो पत्रिकेमध्ये. तर बऱ्याच वेळेला ना हे लोक, म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की जर तुमच्या जन्मतारखेत 2 एकदा येतो, 2दा येतो, तोपर्यंत ठीक आहे. पण हाच जर का 3 वेळा आला तर तो तुमचा इमोशनल इम्बॅलन्स दाखवू शकतो. तुमचा माइंडसेट सारखंच फ्लिकर होतोय किंवा ड्युअल माइंडेड कंडिशन आहे तुमची. डिसिजन मेकिंग मध्ये कायमच तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये सापडताय. अशा प्रकारचं कंडिशन तुम्हाला 2 हा नंबर जर का 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळेला रिपीट झाला तर अशा प्रकारच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. मग चंद्राची, म्हणजे जसं हा चंद्राला रिप्रेझेंट करतो तसं मग चंद्राची शीतलता पण दिसते का असते ना. म्हणजे कसं चंद्राचे जे पण गुणधर्म तुम्हाला पाहायला मिळू शकते, शीतलता, सौम्यपणा, मवाळपणा, तसं त्यांचं नेचर आहे. म्हणजे मनाने अगदी सॉफ्ट असतील, कोणाला दुखावणार नाही, फटकन कोणाला बोलणं नाही, वेळ प्रसंगी स्वतःही यातना सहन करतील पण आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ द्यायचा नाही. हे असे सगळे गुणधर्म तुम्हाला त्यांच्यात पाहायला मिळतील. आणि 2 नंबरवाल्यांची आर्थिक स्थिती कशी असते? आर्थिक स्थिती जर म्हणाल ना तर आर्थिक स्थितीसाठी कुठला 1 नंबर असा जबाबदार नाहीये. म्हणजे जसं मी मगाशी म्हणलं ना की तुमचा मूलांक आहे, त्यासोबत भाग्यांक कुठला आलाय, आणि ह्याच्या व्यतिरिक्त बाकी तुमच्या जीवनामध्ये मोबाईल नंबरचा पॅटर्न तुमचा कसा आहे, नेम न्यूमरोलॉजीचं तुमचं कॉम्बिनेशन कसं आहे, तुमचे अँटी नंबर्स किती तुमच्या युजेस मध्ये आहेत आणि किती तुमचे लकी नंबर्स युजेस मध्ये आहेत, ओव्हरऑल अशा बऱ्याच पॅरामीटरचा फरक त्याच्यावरती पडणार आहे. पण 2 नंबरच्या बाबतीत आणखीन एक चांगली गोष्ट काय, चंद्र हा आर्टिस्टिक क्वालिटीला पण रिप्रेझेंट करतो. त्यामुळे जे लोक क्रिएटिव्ह फील्ड्स मध्ये बरं का, जे लोक रायटर्स आहेत, पोएट्स आहेत, किंवा ज्यांना कायम काही ना काही इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन करायची गरज आहे, शून्यातनं काहीतरी निर्माण करायचं आहे, अशा लोकांना ना हा चंद्राच्या क्वालिटीचा जो मूलांक किंवा भाग्यांक 2 असणारा नंबर आहे खूप चांगला सपोर्ट करतो. अच्छा. काही ना काही कलात्मकता तुम्हाला ह्या व्यक्तीत पाहायला मिळू शकते. आर्टिस्टिक क्वालिटी, कोणाला डान्सची आवड असेल, कोणाला गायनाची, संगीताची, वाचनाची, कसल्या ना कसल्या प्रकारची कला ही बाय डिफॉल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यातनं क्रिएटिव्हिटी त्यांची जी आहे ती उत्स्फूर्तपणे बाहेर येताना तुम्हाला पाहायला मिळू शकते. आणि मग करिअरही त्याच्यात करतात 2 नंबर? करिअरचा कलच त्याच्यामध्ये जातो. म्हणजे हे सगळं सांगायचं तात्पर्यच माझं ते होतं की 2 नंबर मूलांक भाग्यांक असणारी लोक सहसा नोकरी किंवा ट्रेडिशनल जॉब अशा गोष्टीच्या नादी लागताना फार कमी आढळतील तुम्हाला. जास्तीत जास्त कल त्यांचा स्वतःचं काहीतरी करणं, क्रिएटिव्ह फील्ड मध्ये जाणं, कोणी लेखक होईल, कोणी कवी बनेल, कोणी क्रिटिक्स चांगले बनवू शकतात. शेवटी ती पण एक कलाच आहे की एखाद्या कलाकृतीचं पूर्ण कारणमीमांसा करणं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टिस्टिक क्षेत्रामध्ये तुम्हाला ही मंडळी असलेली पाहायला मिळू शकते. आणि 3 नंबर काय म्हणतोय? 3 नंबर हा आणखीन इंटरेस्टिंग आहे. जसं आता एकेकानंतर आपली उत्कंठा वाढत चाललेली आहे. आता 3 नंबर जो आहे, आपण 1 पाहिला सूर्याला रिप्रेझेंट करणारा, 2 पाहिला चंद्राला रिप्रेझेंट करणारा, तसं 3 नंबर जो आहे ना तो पत्रिकेतल्या गुरु म्हणजे ज्युपिटर आहे या ग्रहाला रिप्रेझेंट करतो. आता गुरु म्हणले की डोळ्यासमोर काय येतं बघा आपल्या, गुरु तत्व काय सांगतं, म्हणजे दुसऱ्याला मार्गदर्शन करणं, बरोबर, ट्रेनिंग, मेंटोरिंग, कोचिंग, बरोबर, काउन्सिलिंग, समजून सांगणं, सल्ला मसलत, हेच सगळे ट्रेड तुम्हाला या व्यक्तीमध्ये पाहायला मिळतील. म्हणजे असं म्हणा, लोकांचा जन्मच झालेला आहे दुसऱ्याची समाजसेवा करण्यासाठी, दुसऱ्यांना शिकवण्यासाठी, दुसऱ्यांना ज्ञान देण्यासाठी, दुसऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, किंवा दुसऱ्यांना काय चांगलं काय वाईट याच्याबद्दलचं संबोधन करण्यासाठी. आणि यांचा कधीही त्याच्यामध्ये पर्सनल इंटरेस्ट नसतो की ह्यातनं कधी यांना 4 पैसे मिळतील अशी ही परिस्थिती नसते. आपण एक म्हणतो ना समाजसेवेची भावना
किंवा आपल्या हातून ते सत्कर्म घडतंय. घडतंय. म्हणून ह्या लोकांच्या आयुष्यात बरेच असे प्रसंग तुम्हाला घडताना बघून येतील जिथे यांनी खूप लोकांना मदत केली, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली, एखाद्या स्पेसिफिक फील्ड मधलं त्यांना नॉलेज दिलं, ट्रेनिंग दिलं, त्यांना इंडिपेंडेंट वगैरे बनवलं. खूप चांगलं मार्गदर्शन करू शकतात. त्याचप्रमाणे काउन्सिलिंग करणं, कन्व्हिन्स करणं, बोलण्यातून एखाद्याला इन्फ्लुएन्स करणं, हे जे आहेत निगोसिएशन त्यातच येणार. अगदी खरं आहे. निगोसिएशन्स आहे, तुमचं हेल्दी डिबेट्स असतील, कुठल्या प्रकारचे डिबेट कॉम्पिटिशन्स असतील, किंवा कुठल्याही पद्धतीची आपण म्हणतो ना नॉलेज घेत राहण्याची पण हॅबिट यांना कायम असते. कारण गुरु आहे ना शेवटी. तर कुठल्याही गोष्टीचं नॉलेज, कंटिन्युअस लर्निंग ही एक ह्यांची हॅबिट असते. म्हणजे नुसतं पुस्तकी नॉलेज म्हणत नाहीये मी. आता समजा मी ह्या क्षेत्राशी निगडीत आहे, ऍस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी, तर ह्या क्षेत्रात रोज आता झोपण्याच्या पूर्वी एखादा पॉडकास्ट बघणं किंवा नवीन काहीतरी वाचन करणं, यात काही नवीन टेक्नॉलॉजी आली आहे का, काही टूल्स आलेत का, ह्याचा अभ्यास करत राहणं आणि स्वतःला आणखीन अपग्रेड कसं करता येईल, अशा प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला 3 नंबर वाल्यांमध्ये बघायला मिळू शकते. आणि मग त्यामुळे काय होतं, करिअरचा जिथं प्रश्न येतो, एकतर हे ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आहे, कुठेही सूट होण्यासारखी व्यक्तिमत्व आहे. त्यातल्या त्यात जर हे कॉर्पोरेट्स मध्ये गेले तर थोडंसं बँकिंग, फायनान्स अशा क्षेत्राकडे कल, किंवा जिथं असे कार्यक्षेत्र आहेत की जिथे यांचं स्किल सेट वापरून यांना लोकांना मार्गदर्शन करायचं, ज्यामध्ये आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचे काउन्सिलर्स आहेत, हिलर्स असतात. हे लोक खूप चांगले, खूप चांगले हिलर्स. म्हणजे अगदी आमची जरी फील्ड असेल, ऑकल्ट रिलेटेड कुठलीही गोष्ट, ह्या फील्डमध्ये सुद्धा तुम्हाला 3 नंबरवाले बऱ्याच प्रमाणात लोक आढळून येतील. किंवा काही ठिकाणी तुम्ही बघाल, अगदी आध्यात्मिक संस्थांमध्ये उच्च पदस्थ जे लोक असतील, हे 3 नंबर मुलांक किंवा भाग्यांगाचे लोक तुम्हाला पाहायला मिळू शकतील. अगदी खरं, एखाद्या ट्रस्टचे. बरोबर. तर ह्या सगळ्या फील्ड्स ज्या ह्या 3 नंबरच्या लोकांसाठी खूप चांगल्या आणि खूप सुटेबल प्रकारच्या असं आहे. आणि करिअर मध्ये मग त्यांची ग्रोथ, म्हणजे कारण की ते गुरुच्या म्हणजे त्याच्या काय म्हणू आपण इन्फ्लुएन्स मध्ये असतात किंवा काय, त्याच्यामुळे त्यांचं करिअर ग्रोथ कसं असतं? करिअर ग्रोथ ही होणार, जसं मी म्हणलं ना की त्यांना स्वतःला अपग्रेड करत राहण्याची सवय असते. कंटिन्युअस लर्निंग ही सुद्धा हॅबिट आहे. आणि कोण शिकवू शकतो दुसऱ्याला? जो स्वतः ज्ञान घेत राहतो तो शिकवू शकतो ना. म्हणजे माणूस आपल्याकडे जे आहे तेच दुसऱ्याला देऊ शकतो ना. ज्याच्याकडे द्यायलाच काही नाही तो काय देऊ शकेल दुसऱ्याला? तर ह्या कारणानं ना करिअर ग्रोथ ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्वतःच्या पण होतात. कधी कधी असं वाटतं की फक्त थोड्याशा उशिरा होतात, की एखादी गोष्ट समजा 5 वर्षापूर्वी होणं अपेक्षित होतं, पण कुठेतरी ती डिले झाली, 3-4 वर्षानंतर ती गोष्ट घडून आली. असं यांच्या बाबतीत तुम्हाला पाहायला गोष्टी घडतात, हे खरं आहे. घडतात, हे खरं, अगदी खरं. यांच्या बाबतीत तुम्हाला असे पण अनुभव येतील 3 नंबरवाल्यांच्या बाबतीत. आयुष्यात बराच वेळेला असे प्रसंग येतील जिथं आपण गुडघे टेकलेत किंवा आता सगळं संपलं अशी भावना मनामध्ये येईल, की आपण म्हणतो ना की काय करावं आता कळेनासं होतं आपल्याला, की काय मदत मिळेल, कुठून मदत मिळेल, किंवा सगळे दरवाजे बंद झालेत असं म्हणून आपण स्वतः कोलॅप्स होऊन जातो. अगदी आपण म्हणतो ना गिव्हअप केलं, आता सगळं सरेंडरच केलंय. आणि तशा मुवमेंटला कुठल्या ना कुठल्या रूपात एखादी व्यक्ती येऊन तेवढा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जाईल, किंवा त्या सिच्युएशन मधून तुम्हाला बाहेर अगदी अलगद असा हात देऊन तुम्हाला बाहेर घेऊन जाईल. हे 3 नंबरवाले हे 3 नंबरवाले, कारण हे गुरुतत्व आहे आणि गुरुतत्वाच्या लोकांवरती गुरुची कृपा सुद्धा कायम असते. ओके. आणि आर्थिक स्थिती यांची चांगल्या प्रकारची असते. म्हणजे कधी आहे ना दुसऱ्या समोर हात पसरायची वेळ त्यांच्यावरती येत नाही, कारण स्किल सेट एवढा स्ट्रॉंग आहे ना, हे कायम इंडिपेंडेंट असतात. त्यामुळे कधीही दुसऱ्या समोर हात पसरण्याची वेळ वगैरे येणं असं यांच्या बाबतीत सहसा घडताना आढळत नाही. असं क्या बात. 4 नंबर. 4 आता खूप इंटरेस्टिंग नंबर आहे बरं का. 4 नंबरला पत्रिकेनुसार बोलायचं झालं तर राहूची उपमा दिलेली आहे. आता राहू जेव्हा आपण समजून घेतो ऍस्ट्रॉलॉजीनुसार, तर ऍस्ट्रॉलॉजीमध्ये राहू काय सांगतो पत्रिकेतला, एक तर पहिली गोष्ट काय, एका राक्षसाचा भगवान विष्णूंनी वध केला, त्यापासून राहू केतू हे 2 असुर निर्माण झाले. म्हणजे जो चेहऱ्याचा भाग आहे त्याला आपण राहू म्हणतो, आणि जे खाली धड आहे किंवा बॉडी आहे त्याला आपण केतू म्हणतो. तर राहू केतू, आता 4 नंबरवर बोलतोय म्हणून आपण राहू बद्दल बोलूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, तर कायम यांच्यामध्ये एक फिलिंग ऑफ इनकम्प्लीटनेस असतं, कारण शरीर आणि धड वेगळे वेगळे झाले, कायम अधुरेपणाची फिलिंग, कायम डिसअपॉइंटमेंट किंवा डिससॅटिस्फॅक्शन, कुठल्याच गोष्टीने समाधान होत नाही. स्वप्न खूप मोठ्या मोठ्या प्रकारची असतात, खूप जास्त अँबिशियस असतात ही लोक, खूप मोठ्या प्रमाणात रिस्क घेण्याची कॅपॅसिटी यांची असते 4 नंबरवाल्यांची. आता हे परत कसं आहे, आपल्या पुराणांमध्ये कथा मी म्हटल्याप्रमाणे अमृत मंथनाची जी कथा आहे त्यामध्ये हा प्रसंग येतो की स्वरभानू नावाचा एक राक्षस होता, आणि जेव्हा भगवान विष्णू मोहिनी अवतारात फक्त देवतांना अमृत पाजतायत हे लक्षात आलं, तर त्यांनी एक चालाकी केली की तो राक्षसांच्या पंक्तीतून उठून देवांच्या पंक्तीत येऊन बसला. आता हे नंतर कालांतराने देवांच्या लक्षात आलं, त्यांनी विष्णूंच्या लक्षात आणून दिलं, आणि विष्णूंनी त्याचा वध करण्यासाठी सुदर्शन चक्र सोडलं.
पण ते एक गोट अमृत त्याचं गळ्याच्या खाली उतरलेलं असल्या कारणानं त्याचा जीव गेला नाही. मग तेव्हापासून त्यांचे ते दोन हिस्से आहेत, वरचा राहू आणि खालचं धड म्हणजे केतू. मग त्यांनी केवढी रिस्क घेतली स्वरभानूनी, की त्याला माहिती होतं की तिथं गेलो म्हणजे आपण आपला राक्षसांचा पक्ष सोडून त्यांच्या ओळीत जाऊन बसणं, म्हणजे जीवाची रिस्क त्यांनी घेतलीच ना त्यावेळेला. तर एवढ्या मोठ्या प्रकारची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी ह्या लोकांमध्ये असते. सांगायचं तात्पर्य काय, एवढं पुराणांचा किंवा कथांचा संदर्भ देऊन, की त्या प्रकारची रिस्क टेकिंग ॲबिलिटी ह्या लोकांमध्ये असते. मग त्यामुळे होतं काय, सहसा एकतर हे लोक आयुष्यात खूप जास्त पुढे जातात, नाही तर खूप जास्त मागे राहतात. कारण ही जी बुद्धी आहे किंवा ज्या प्रकारचं धाडस आहे त्यांच्यामध्ये, हे एक तर त्यांना खूप प्रगती करून देतं किंवा खूप अधोगतीला कारणीभूत ठरतं. थोडक्यात सांगायचं तर ह्याचं कारण काय, एक तर खुराफाती दिमाग असतं यांचं, ठीक आहे. सरळ साधे रस्ते यांना माहित नाही, कायम शॉर्टकट पाहिजे असतात, रिस्क घेऊन मोठी मोठी कामं करण्याची कॅपॅसिटी असते. मग होतं कसं, बौद्धिक क्षमता जरी यांची चांगली असली तरी राहूचे टेंडन्सी किंवा गुणधर्म काय, राहू तुम्हाला इल्युजन मध्ये ओढतो, माया मोह ह्याच्या जंजाळामध्ये फसवायची कामं करतो, लव लस्ट ह्याच्यामधला फरक कळेल असं होतं. मग ह्या ज्या भ्रामक कल्पना आहेत ना, हे यांच्यावरती जास्त हावी व्हायला सुरुवात होते. अशामुळे काय होतं, करिअर सारख्या गोष्टीमध्ये एकतर हे असे 4 नंबरची जी लोक आहेत, एकतर तुम्हाला चांगले इथिकल हॅकर झालेले बघायला मिळतील, किंवा दुसरी साईड यांची म्हणजे जे आपले रोज आपण समाज माध्यमातून ऐकतो, कोण कोणासोबत स्कॅम करतंय, कोणी ऑनलाईन कोणाला गंडा घातला, ह्याच्यामध्ये 4 नंबरवाल्यांची संख्या तुम्हाला प्रामुख्याने बघायला मिळेल. म्हणजे या 2 साईड आहेत त्यांच्या, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, की नर्चरिंग चांगलं मिळालं आणि ते जर कंट्रोलमध्ये असेल तर ती पॉवर तुम्हाला पॉझिटिव्ह वेने करतील. तेच जर का कुठं पाऊल चुकलं किंवा मगाशी म्हणल्याप्रमाणे जर किंवा ते अंक रिपीट झालेत, 2 पेक्षा जर अधिक वेळेला 4 त्यांच्या जन्मतारखेमध्ये आला, तर मग अशी परिस्थिती किंवा अशा प्रकारचे गुणधर्म त्या माणसामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळू शकते. सो 4 नंबर हा इन्फ्लुएन्स होतो, त्याला कशा पद्धतीचं पोषण म्हणजे वातावरण मिळतंय त्याच्यानुसार. आणि कसं ना, मासेसला इन्फ्लुएन्स करणारा नंबर आहे. अच्छा. म्हणजे मोठे मोठे पॉलिटिशियन्स लोक आहेत आपले सक्सेसफुल, ह्या मोठ्या मोठ्या पॉलिटिशियन्सचा सुद्धा नंबर 4 असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून तो मासेसला अपील करणारा, मासेसला इन्फ्लुएन्स करणारा सुद्धा नंबर आहे. त्याच प्रकारे असं आहे. हे तर अगदी इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बरोबर, 4 नंबर बद्दल इतकं आता थोडंसं रिसर्च आम्हाला करावंसं वाटतंय. म्हणजे रिसर्च आम्हाला करावंसं वाटेल की नक्की 4 नंबरची लोक पॉलिटिशियन्स मध्ये कुठे कुठे आहेत. एक्झॅक्टली. 5 नंबर काय सांगतो? 5 नंबर ना, ह्या अंकमालिकेतला सगळ्यात इंटरेस्टिंग नंबर आहे. आता का आपण 5 नंबर मध्ये बोलत असताना, 5 नंबर संदर्भात बोलत असताना, 5 नंबर अंकमालिकेतला 1 ते 9 मधला सर्वात मधला नंबर आहे, सेंटरचा नंबर आहे. करेक्ट. त्यामुळे ह्याला कायम बॅलन्सिंग नंबर म्हणलं जातं, बॅलन्सिंग नंबर. आता याला पत्रिकेनुसार उपमा दिलेली आहे बुध ग्रहाची, म्हणजे मर्क्युरीची. तर मर्क्युरीचं वैशिष्ट्य आपण पत्रिकेनुसार जे बघतो, बुधाचं वैशिष्ट्य काय, तर यांचं कम्युनिकेशन खूप एक्सलेंट असतं. थोडक्यात काय, वक्तृत्व कला हीच यांचं भांडवल आहे. म्हणजे डिग्री नसलं तरी उत्तम वकिली करू शकणारी ही लोक आहेत. 4 लोकांमध्ये आपलं म्हणणं मांडणं, म्हणजे म्हणणं मांडलं तर ते माझं का बरोबर आहे, त्याचे काही लॉजिकल प्रिसाइजली बोलणार, लॉजिकल बोलणार, लॉजिकल माइंडसेट चांगला असतो, कन्व्हिन्सिंग चांगला असतं परत यांचं. कारण बुध म्हणजे कम्युनिकेशन, वाणीची देवताच बुध देवता आहे. त्यामुळे ते सगळे गुणधर्म त्यांच्यात तुम्हाला भरभरून असलेले पाहायला मिळतात. आणि न्यूमरॉलॉजीमध्ये 5 हा सेंटरचा नंबर असल्या कारणानं, बॅलन्सिंग नंबर असल्या कारणानं हा एकच नंबर आहे जो अजात शत्रू आहे. 5 नंबरचे कुठल्याच दुश्मन सोबत, 5 नंबरची इतर कोणत्याही अंकासोबत शत्रुता नाही, असा हा अंकमालिकेतला एकमेव नंबर आहे. त्यामुळं आज आपल्या श्रोत्यांना एक गोष्ट आपण सांगूया, की ज्या लोकांना स्वतःची खरी जन्मतारीख माहित नाही किंवा नाही का रेकॉर्ड्स वरती काहीतरी शाळेच्या वेगळीच टाकलेली आहे, पण कुठेतरी इच्छा आहे न्यूमरॉलॉजी फॉलो करण्याची, अशा सगळ्या लोकांनी डोळे झाकून नंबर 5 फॉलो करायला सुरुवात करावी. कारण हा मी म्हटल्याप्रमाणे न्यूमरॉलॉजीतला नंबर ऑफ बॅलन्स आहे, 5 नंबर आहे, अजात शत्रू आहे, कुठल्याच नंबरचं आणि ह्याचं अँटी कॉम्बिनेशन बनत नाही. त्यामुळे तुम्ही नंबर घेताना, मोबाईल नंबर घेताना मोबाईल नंबरची टोटल, गाडी घेताना त्या 4 आकड्यांची टोटल, किंवा नावाची फ्रिक्वेन्सी सेट करताना अशा पद्धतीने तुम्ही जिथं जिथं म्हणून तुम्हाला शक्य आहे तिथं तुम्ही 5 नंबरला प्रेफरन्स देऊ शकता. ज्यांना भाग्यांक मुलांक माहित नाही त्यांनी, बरोबर, किंवा ज्यांना डाऊट आहे की तारीख आहे पण शाळेत घालताना, ज्यांना माहित नाही भाग्यांक मुलांक काय आहे आणि त्यांनी 5 नंबर फॉलो करायचा, तर हे लॉजिक कसं? म्हणजे हे लॉजिक याच्यामुळे ना, कारण 5 नंबरच्या ज्या प्रॉपर्टी आहेत, आता आपण 1 ते 4 मध्ये पाहिलं की त्या प्रत्येक आकड्याच्या काही स्ट्रेंथ आहेत आणि काही मला म्हणायचं की त्यांचा भाग्यांक आणि मुलांक दोन्ही 5 नाहीये. बरोबर. आणि फक्त फॉलो केल्यामुळे तो नंबर यांना कसा इन्फ्लुएन्स करतो? का, त्याचं रिझन आहे, जसं मी म्हणलं ना, की 5 हा एकमेव असा आकडा आहे तुमचा 1 ते 9 ह्या सिक्वेन्स मधला, ज्याला कोणताच शत्रू अंक नाहीये. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, जर मी 1 नंबरचा आहे
आणि अनफॉर्च्युनेटली माझ्या सगळ्याच पॅटर्न्स मध्ये 8 वारंवार येतोय, तर 1 आणि 8 हे एनिमी नंबर आहेत. तसंच 2 सोबत बाकीच्या नंबरची पण शत्रुता आहे, 3 सोबतही कुठल्या ना कुठल्या नंबरची शत्रुता आहे. अशी शत्रुता 1 पासून 9 पर्यंत प्रत्येक आकड्याची एकमेकासोबत आहे. पण फक्त 5 हा एकमेव एक्सेप्शन असा आहे की ह्याला कोणताच शत्रू नाही. त्या कारणानं जर तुम्ही 5 नंबरला प्रेफर करायला सुरुवात केली तर काय होईल, त्याला कुठलाच अँटी नंबर नसल्या कारणानं एक वेळ तुमचा तोटा नाही झाला तरी चालेल, पण फायदा व्हायला सुरुवात होईल. ओके. असं म्हणजे थोडक्यात आपण न्यूट्रल कॉम्बिनेशन वरती यायला सुरुवात होऊ, की जिथे जर चुकीचे कॉम्बिनेशन घेऊन आपण बसलेलो असो आणि तिथे जर नुकसान होत आहे, त्याऐवजी जर तुम्ही 5 नंबरला प्रेफरन्स दिला तर हळूहळू गोष्टी तुमच्या फेवर मध्ये होताना पाहायला मिळू शकतील आपल्याला. असं. अच्छा, मग 5ला कोणकोणते करिअर सुटेबल असतात? आता 5 साठी जसं आपण बोललो ना की 5 वरती प्रामुख्याने जो इम्पॅक्ट आहे तो बुध ग्रहाचा आहे, बरोबर. तर बुध ग्रहावरच आपण ज्योतिषशास्त्रामध्ये बिझनेस रिलेटेड गोष्टी पाहतो, म्हणजे ज्या सेल्फ एम्प्लॉईड सारख्या प्रोफेशन्स आहेत किंवा व्यवसाय ज्यांना स्वतःचाच काहीतरी बिझनेस करायचा आहे, ह्या अशा सगळ्या गोष्टींसाठी 5 नंबर जास्त इन्क्लिनेशन दाखवतो. त्यामुळे 5 नंबरचे लोक तुम्हाला शक्यता ना जिथं कम्युनिकेशनचं काम आहे, जिथं स्वतःच्या वाणीने समोरच्याला प्रभावित करायचं, म्हणजे याच्यात अगदी तुम्हाला LIC चे लाईफ ऍडवायझर्स आले, ठीक आहे, LIC पॉलिसी देणारे लोक किंवा बँकिंग मधले लोन देणारे लोक आले, क्रेडिट कार्ड ऑफर करणारे लोक आले, ठीक आहे, किंवा कुठलंही असं क्षेत्र ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या संभाषण कौशल्याने समोरच्याचं काउन्सिलिंग करायचं. मग त्यात तुमचे मेंटल हिलिंग देणारी लोक आली, तुम्ही आपण सायकेट्रिस्ट लोक म्हणतो, किंवा आपण त्यांना अजून मानसिक समुपदेशन करणारे जे विविध प्रकारच्या क्षेत्रातली लोक आहेत, हे सगळे तुम्हाला 5 नंबर मध्ये प्रामुख्याने येताना दिसतील. ओके. अशी गोष्ट. क्या बात, क्या बात. म्हणजे जेवढे काही हिलिंग करणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करिअर मध्ये 5 नंबर कुठे ना कुठे त्यांचं कम्युनिकेशन कारणीभूत आहे समोरच्याला दिलासा द्यायला किंवा त्याच्या जखमा भरायला अशा गोष्टी. ओके. काउन्सिलर वगैरे म्हणून. आणि त्याच्या जोडीला सेल्स मार्केटिंग हे प्रोफेशन, कारण तिथं सेल्फ प्रेझेंटेशन आहे ना, स्वतःला प्रेझेंट करणं किंवा स्वतःच्या वाणीने समोरच्याला इम्प्रेस करणं, त्यामुळे सेल्स मार्केटिंग आणि तिथं शॉर्ट ट्रॅव्हल सारखे करावे लागतात, अशा प्रकारचे जॉब सुद्धा यांच्यासाठी सुटेबल आहेत. ओके. 6 नंबर काय म्हणतोय? 6 खूप इंटरेस्टिंग नंबर आहे. म्हणजे कसं, आता तुमची ही जी फील्ड आहे ओव्हरऑल आहे ना, ज्याला आपण कॅमेरा पुढील कॅमेरा पाठीमागील जेवढा पण टेक्निकल नॉन टेक्निकल बाबी आहेत, ह्या सगळ्या शुक्रनी म्हणजे व्हीनसनी रूल होतात. तुम्ही बघितलं असेल बॉलिवूड मधले नवीन मूवीज सुद्धा रिलीज होतात तर शुक्रवारीच केले जातात. म्हणजे कुठे ना कुठे व्हीनस त्याचं कनेक्शन ह्याच्यामध्ये पण एस्टॅब्लिश होतं. तर प्रामुख्याने जेव्हा 6 नंबर येतो ना, 6 नंबर मध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स आपण व्हीनसच्या पाहू शकतो. तर व्हीनस म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये लॅविशनेस, लक्झरी, प्रीमियम चॉईसेस याला दर्शवणारा नंबर आहे. तर हा 6 नंबरच्या व्यक्ती तशाच असतील की ज्यांना नीटनेटकं राहणं, टापटीप राहणं हे आवडतं, अगदी हायजेनिक आणि क्लिनलीनेस ह्यांच्या हॅबिट्स असतात. कुठल्याही गोष्टीतल्या ह्यांच्या ज्या चॉईसेस असतील त्या अगदी प्रीमियम. जसं मी काही लोकांशी डिस्कस केलं तर त्याच्यामध्ये आढळून आलं की जर तुम्ही ज्वेलरी जरी घ्यायला गेलात तर तुम्ही साधे दागिने नाही बघणार, चांदी सोनं नको, मग त्यात व्हाईट गोल्ड, त्यामध्ये परत प्लॅटिनम आहे, डायमंड मध्ये काय व्हरायटी आहेत. तर एखादा व्यक्ती गाडी घेण्यासाठी गेला तर साधी असं नाही का हॅचबॅक असल्या गाड्या नको, सेडानचं नको, मग थोडं XUV बघितली पाहिजे, थोडी मस्क्युलाईन गाडी, थोडी स्पेशियस, कम्फर्टेबल. सांगायचं तात्पर्य काही कुठल्याही सेगमेंटमध्ये कोणत्याही सेगमेंटमध्ये त्या सेगमेंटची टॉप क्वालिटी ही त्यांची चॉईस असू शकते. 6 नंबर अशा कॅरेक्टरिस्टिक 6 मध्ये तुम्हाला 100% पाहायला मिळतात. आणि कसं आहे, जसं हा नंबर लक्झरी, लायविशनेस या गोष्टीला दर्शवतो, तर व्हीनस आणि 6 नंबर तुम्हाला लव्ह लाईफ हे पण दर्शवतो. पण अगेन मगाशी जसं मी म्हटलं की कुठलीही गोष्ट लिमिटमध्ये असलेली चांगली. हाच 6 जर तुमच्या नंबरमध्ये डबल किंवा ट्रिपल वेळेला आला, डबल तरी ठीक आहे, पण हाच जर मोर दॅन 2 टाइम्स जर तुमच्या जन्म तारखेत, वर्षात, महिन्यात जर रिपीट झालेला असला, त्यावेळेला मात्र मग हा लव्हचा नंबर कुठं तरी आपल्याला लस्ट कडे नेताना पाहायला मिळतो. म्हणजे यामध्ये आपण मल्टिपल रिलेशनशिप्स एस्टॅब्लिश होणं, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होणं, हे अशा प्रकारच्या ज्या घटना होतात ह्या व्हीनसची एनर्जी इम्बॅलन्स असल्यामुळं किंवा अति जास्त प्रमाणामध्ये त्याचा प्रभाव असल्यामुळे सुद्धा घडताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग करिअर म्हणाल तर मगाशी म्हणल्याप्रमाणे व्हीनसशी रिलेटेड कुठलीही फील्ड, व्हीनसमध्ये तुमचं बॉलिवूड आलं, तुमचं चित्रपट सृष्टी आली, मालिका, टीव्ही लाईमलाईट मधले सगळ्या कार्यक्षेत्राशी निगडीत व्हीनस आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त बिझनेस मध्ये म्हणाल तर तुम्ही क्लोदिंग बिझनेस जो आहे, टेक्सटाईलचा बिझनेस, क्लोदिंग बिझनेस, मोठे फूड इंडस्ट्री किंवा फूडशी रिलेटेड जे रेस्टॉरंट्स आहेत मोठे मोठे, जे लक्झरियस ब्रँड आहेत, ते सगळे व्हीनसच्या अंडर आले. किंवा ज्वेलरी रिलेटेड बिझनेस हा व्हीनस मध्ये आला. अशा प्रकारच्या कार्यक्षेत्रामध्ये 6 नंबरनी रूल होणारी लोक ही तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये आढळून येतील. मग हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर 6 नंबर वाल्यांचे जास्त असतात? 6 नंबरचे जास्त असतात असं नाही. मगाशी मी एक उदाहरण काय दिलं की
आपण जेवायला बसतो तेव्हा आपण ताटामध्ये प्रत्येक पदार्थ घेतो, पण प्रत्येक पदार्थ लिमिटमध्येच घेतो ना, म्हणजे त्याची एक मात्रा ठरलेली आहे. तीच जर मात्रा आपण अति प्रमाणामध्ये घेतली तर काही ना काही नुकसान आपल्या शरीराला होतं. अगदी तशा पद्धतीनं जेव्हा ह्या नंबर्सचा खेळ आपल्या आयुष्यामध्ये असतो, तो नंबर एका लिमिट पर्यंत आपल्या आयुष्याला पूरक किंवा सपोर्टिव्ह अशी एनर्जी प्रदान करतो. काही वेळेला ती एनर्जी जर एक्सेसिव्ह झाली तर आपण म्हणतो ना की अति सर्वत्र वर्जते, असं आपल्याकडे म्हणलं जातं की कुठलीही गोष्ट अति असणं चांगलं नाही. कुठले ना कुठले दुष्परिणाम त्याचे आपल्याला बघायला मिळतात. करेक्ट. असं तर त्यामुळे म्हटलं मी की शुक्र एनर्जी जर अति हावी झाली तर बऱ्याच वेळेला आपल्याला एकाच वेळेला मल्टिपल प्रेम संबंध असणं, मल्टिपल अफेअर्स असणं, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स असणं, अशा गोष्टी आपल्याला आढळून येऊ शकतात. असं आणि करिअर मध्ये पण तुम्ही सांगितलं की लक्झरियस गोष्टींशी कुठल्याही लाईफ आणि लक्झरियस फील्ड, लाईमलाईट वाल्या तर सगळ्या फील्ड आलेल्या आहेत, क्रिएटिव्हिटीच्या सगळ्या फील्ड आलेल्या आहेत, आर्टिस्टिक क्वालिटी सगळ्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्वेलरी, क्लोथिंगचे बिझनेस, बाकीच्या कुठल्याही क्षेत्रातला प्रीमियम सेगमेंट हा व्हीनस वाल्यांसाठी बनलेला आहे. असा 7 नंबर. आता 7 नंबरकडे जाताना ना फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 7 नंबर आता कुठेतरी कोरिलेट होईल. मगाशी आपण राहू बद्दल काही गोष्टी बोललो, बरोबर. मगाशी मी ती आपली पुराणातली कथा पण सांगितली की एकाच राक्षसाचे जेव्हा 2 तुकडे झाले त्यानंतर राहू आणि केतूची उत्पत्ती झाली. तर इथं पण काही गोष्टी तशाच आहेत. म्हणजे राहू मध्ये मी तुम्हाला म्हटलं की हा कायम डिसअपॉइंटेड असेल, डिससॅटिस्फाईड असेल, कारण इनकम्प्लीटनेस आहे ना. तसं केतू पण इनकम्प्लीट आहे राहूच्या शिवाय. फक्त याच्यामध्ये फरक कसा आहे की राहू जो आहे ना तो माणसाला इल्युजन मध्ये, डिल्युजन मध्ये टाकायची काम करतो. म्हणजे राहू अटॅचमेंट कडे घेऊन जातो आणि त्याच्या उलट केतू 7 नंबरची जी एनर्जी जी केतूला रिप्रेझेंट करते ती डिटॅचमेंट कडे घेऊन जाते. मग ह्याच्यामध्ये माणूस इंट्रोवर्ड होतो, इंट्रोस्पेक्शन चालू होतं, मेडिटेशन, सेल्फ हिलिंग माणसाचं चालू होतं, अध्यात्माकडे ओढा, अगदी आयसोलेशन मध्ये जाणं त्याचंच उदाहरण आहे. म्हणजे स्वतःचीच आपण म्हणतो ना की स्वतःचीच पारख करणं किंवा स्वतःचीच सर्चिंग मध्ये माणूस अध्यात्मामध्ये निघून जातो. अध्यात्मामध्ये निघून जातो की तो डिप्रेशन मध्ये जातो? डिप्रेशन मध्ये जाणं हा प्रकार वेगळा आहे. आणि केतूवाले लोक जेव्हा इंट्रोस्पेक्ट होतात, केतूवाले लोक जेव्हा स्वतःमध्ये झाकून बघायला सुरुवात करतात, मी कोण, माझा लाईफ पर्पज काय, जन्म माझा कशासाठी झालाय, तर हे केतूवाल्या लोकांचं आत्मपरीक्षण करण्याची पद्धत वेगळी असते. हे कधी डिप्रेशन मध्ये जात नाहीत. केतूवाले हे समाजापासून विलग होतात, हे डिप्रेशन मध्ये जाणार नाहीत. स्वतःला एकटं पाडतात, पण ती त्यांची कॅपेबिलिटी की ते एकटे सुद्धा राहू शकतात. म्हणजे ते डिप्रेशन मध्ये जातात असं नाही, ते एकटे राहण्यासाठी खंबीर आहेत. एकटं राहणं त्यांना जास्त आवडू शकतं. ते जेवढे एकटे राहतील तेवढा त्यांचा फोकस मेडिटेशनवर होईल, तेवढा त्यांचा टाइम जो आहे तो अध्यात्मासाठी, स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीसाठी त्यांना देता येईल. आणि जी त्यांची इनकम्प्लीटनेसची फिलिंग आहे ती कुठेतरी त्या स्पिरिच्युअल गोष्टीतनं ते फुलफिल करायचा प्रयत्न करतात. मग यांचे नातेसंबंधांमध्ये त्याचा परिणाम नाही होत? यांच्यामध्ये बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे की रिलेशनशिपमध्ये 7 नंबरवाल्यांना केतूच्या एनर्जीमुळे बऱ्याच वेळेला काही ना काही अपडाऊन आणि फ्लक्च्युएशनचा सामना करायला लागू शकतो. आणि नुसते रिलेशनशिपमध्ये नाही तर हेल्थ रिलेटेड गोष्टीमध्ये सुद्धा यांना प्रॉब्लेम ही येतात. पण परत मी काय म्हटलं मगाशी, कुठली गोष्ट एकदा आहे तर ठीक आहे, 2 पेक्षा जास्त वेळेला जर ती रिपीट झाली तर त्या गोष्टीचा धोका हा वाढतो. एकदाच नंबर आलाय 7 तुमच्या ह्याच्यात, सगळ्यात चांगलं उदाहरण धोनी. आपण क्रिकेटमध्ये धोनीला ओळखतो 7 नंबरनी, त्याची जर्सी नंबर पण 7 आहे, त्याची जन्मतारीखच 7 आहे. मग ही केतूची ऍक्टिव्हिटी कुठे दिसते तुम्हाला? जिथं केतूला वरचं धड नाहीये, बरोबर, ते राहूच्या हिस्साला धड वरचं काय म्हणू आपण चेहऱ्याचा हिस्सा गेलेला आहे. पण त्यामुळे त्यांची इंट्युइशन एवढी स्ट्रॉंग असती ना, जी बाकीची जग दुनिया बघू शकत नाही ते पाहतात. म्हणजे क्रिकेटमध्ये जसं की धोनीने घेतलेला DRS हा फेल जाणार नाही, या लोकांना कॉन्फिडन्स आहे. म्हणजे हळूहळू त्याला DRS ला नाव त्यांनी धोनी रिव्ह्यू सिस्टीम असं द्यायला सुरुवात केली. का? कारण जे बाकीच्यांना नोटीस होत नाही ना तशा गोष्टी त्या इंट्युइटिव्ह माणसाला होतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य की त्यांच्याकडे हा वरचा हिस्सा जरी नसला केतूचा, पण बाकीचे जे इंद्रिय आहेत ना त्यातनं आपण 6th सेन्स म्हणतो की एक इंट्युइशन येतं त्यांना, हे खूप स्ट्रॉंग असतं 7 नंबरवाल्यांचं असं. आणि करिअरच्या दृष्टीने जर 7 नंबरवाल्यांसाठी विचार केला तर थोड्याशा केतू रिलेटेड फील्ड्स, म्हणजे ज्याच्यामध्ये लॉ बॅकग्राऊंड आहे, ज्याच्यामध्ये बँकिंग मधलं लोन डिपार्टमेंट सारख्या गोष्टी आहेत, किंवा डीप रिसर्च जिथं करायचं अगदी सायंटिफिक लेवलला, अगदी एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाऊन विचार करायचा, डीप रुटेड रिसर्च कुठल्या गोष्टीमध्ये आवश्यक आहे, तशा गोष्टीमध्ये केतूचे लोक आपल्याला बघू शकतात. ओव्हर थिंकर असतात का 7 नंबरवाले? 7 नंबर नसणार ओव्हर थिंकर. मी म्हणलं ना मगाशी की डिप्रेसिव्ह टेंडन्सी वेगळी, डीप थिंकिंग आणि ओव्हर थिंकिंग याच्यामध्ये. डीप थिंकिंग म्हणजे कसं ना की रिसर्च रिलेटेड गोष्टींसाठी जे डीप थिंकिंग लागतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही IT इंडस्ट्री, IT प्रोफेशनल आहे, त्याच्यामध्ये कोडिंग एक प्रकार आहे. बरोबर. कोडिंग म्हणजे तुम्हाला स्क्रॅच पासून एखादी गोष्ट स्वतः इमेजिन करून तुम्हाला स्ट्रक्चराइज करायचे, अस्तित्वात आणायचे. तिथं तुम्हाला लागतं ते डीप थिंकिंग, म्हणजे तिथं लॉजिकल थिंकिंग पाहिजे. मी काय केलं तर कसं होणार आहे. तर हा प्रकार जो मी सांगतो तो त्या डीप थिंकिंग मधला आहे.
की जिथे एकदम डीप डाईव्ह करायचं, एखाद्या सब्जेक्टच्या मुळाशी जायचं तुम्हाला. आणि ओव्हर थिंकिंग म्हणजे काय की अगदी क्षुल्लक गोष्टीसाठी तुम्ही जास्त वेळ विचार करत बसणार. हे थोडंसं स्लाइट डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. ओके. तर ह्यांची विचार करायची पद्धत म्हणजे कुठल्याही गोष्टीची मुळाशी जाणं, रूट कॉज पर्यंत जाणं, आणि तसं परफॉर्म ते करतात. जेवढ्या डीप डाईव्ह करता येतील जेवढ्या गोष्टी त्यांना, तेवढं ते करण्याचा प्रयत्न करतात असं. ग्रेट ग्रेट. 8 नंबर वाले काय म्हणतात? 8 नंबर आता बऱ्याच लोकांना रिलेट होईल बरं का. 8 नंबर म्हणजे आपल्या पत्रिकेतले शनी महाराज आहेत. जसं ज्योतिषशास्त्रामध्ये शनी म्हणले की बरेच लोक धास्ती खातात, किंवा 7.5 आता पनवती कोणाची चालू आहे, 2.5 चालू आहे म्हणले की बऱ्याच लोकांना धास्ती येते. तसं काहीसं 8 नंबरच्या बाबतीमध्ये आहे. काही प्रमाणात ते खरं सुद्धा मी नाकारत नाही, पण परत मगाशी आपण सांगितल्याप्रमाणेच की कुठलीही गोष्ट लिमिटमध्ये आहे तर ती कंट्रोलमध्ये आहे. 8 नंबरच्या बाबतीत सहसा काय होतं ना की शनीचे जे टिपिकल गुणधर्म आहेत, म्हणजे 8 नंबरवाले तुम्हाला वयापेक्षा ना थोडेसे जास्त मॅच्युअर्ड बघायला मिळू शकतात. लहान वयामध्ये त्यांच्यावरती खूप साऱ्या जबाबदाऱ्या आलेल्या असू शकतात. त्या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता कुठेतरी स्वतःची लाईफ जगणं ते विसरून गेलेले असतात. सॅक्रिफायसिंग नेचर झालेलं असतं एक. म्हणजे असं म्हणतो ना आपण की अगदी लहान वयात कोणाला तरी प्रौढ पण लवकर येतं. लहान वयात अंगावर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या आल्यामुळे स्वतःच्या आवडीनिवडी मारून त्यांना जगायला लागतं. अशा प्रकारचे स्ट्रगल अगदी कमी वयापासून 8 नंबरच्या व्यक्तीच्या वाट्याला येऊ शकतात. आणि मग होतं कसं, प्रत्येक पदोपदी प्रत्येक गोष्ट करण्यासाठी संघर्ष हे त्यांना लहानपणापासून मिळालेलं बाळकडू असल्यासारखं आहे. ओके. म्हणजे कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळणार नाही, स्ट्रगल असतो, झगडावंच लागणार, त्यासाठी झगडावंच लागणार. म्हणजे तुमच्या माझ्यासारखी लोक एखादी गोष्ट जर एका अटेम्प्ट मध्ये जाऊन मिळवतात, तीच गोष्ट 8 नंबर वाल्यासाठी कमीत कमी 2 किंवा 3 अटेम्प्ट केल्याशिवाय मिळवता येत नाही. ओके. थोडक्यात काय की टाइम, मनी, एनर्जी आणि रिसोर्सेस ह्याचं डबल किंवा ट्रिपल कन्झम्पशन झाल्याशिवाय कुठली गोष्ट हाती लागत नाही. असं थोडंसं 8 नंबर वाल्यांसोबत घडताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि परत जर एकदा 8 नंबर आहे तर ठीक आहे, त्यांना एवढा त्रास नसेल. हाच डबल किंवा ट्रिपल झाला तर मात्र ही गोष्ट जी आपण बोलतोय ती लोकांना खूप क्लोजली रिलेट होईल. बरेच लोक याच्याबद्दल कमेंट सुद्धा करतील आज आपल्या पॉडकास्टवरती. ज्यांचा मुलांक भाग्यांक 8 आहे त्यांना अशा प्रकारे संघर्ष हा कुठं ना कुठं वाटेला आलेला असू शकतो. आणि करिअर काय असतं यांचं? 8 नंबर वाल्यांचं कसं आहे ना, आता शनीला आपण जसं पत्रिकेमध्ये न्यायाची देवता म्हणतो किंवा कर्मप्रधानतेची देवता म्हणतो, तसं 8 नंबर हा एक तर तुम्हाला लॉ बॅकग्राऊंड मध्ये जी जजची पोझिशन आहे, जिथं तुम्हाला न्यायनिवाडा करायचा आहे. मग असं कुठलंही फील्ड जिथं आर्बिट्रेशन आहे किंवा जिथं 2 पार्टीच्या मधलं सुलह करून देणे किंवा 2 पार्टीच्या मधले डिस्प्यूट सॉल्व्ह करण्याचे काम चांगलं करतं. अशा प्रकारची कुठलीही गोष्ट जिथे डिस्प्यूट सॉल्व्ह करायचे किंवा होला हो म्हणजे योग्य गोष्टीला हो, चुकीच्या गोष्टीला नाही म्हणायचंय. शनी देवता न्यायप्रियतेची देवता आहे. त्या कारणाने अशा क्षेत्रामध्ये हे लोक तुम्हाला पाहायला मिळून येतील. किंवा मग शनीचा प्रादुर्भाव जो आहे म्हणजे शनीचा प्रभाव जो आहे तो अंडर प्रिव्हिलेज लोकांवरती पण जास्त असतो. बऱ्याच वेळेला मग हे लोक काय होतात ना, अंडर पेड असल्यासारखं फिलिंग यांना येतं. म्हणजे काम मरमर करून घेतात त्यांच्याकडनं आणि त्या मनाने मग सॅलरी किंवा कम्पेन्सेशन जे त्यांना भेटत नाही. जे लोक जॉबमध्ये विशेषतः त्या लोकांच्या कमेंट तुम्हाला आपल्या ह्या पॉडकास्टला पाहायला मिळू शकते की जॉबचा KRA काहीतरी वेगळाच आहे, जॉईन केलं तेव्हा काहीतरी वेगळंच सांगितलंय, आज त्याच्यापेक्षा डबल काम करून घेतलं जातं पण पगार काय वाढलेला नाही. तर अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला 8 नंबर मध्ये पाहायला मिळतील. ओके. असं सो तुम्ही म्हणालात जसं की मीडिएटरची जेवढी कामं असतील त्या कामांमध्ये किंवा त्या करिअरमध्ये आपल्याला 8 नंबरची लोक पाहायला मिळतात. करेक्ट. ऍक्च्युली 9 नंबर सतत म्हणजे कोणालाही विचारलं की त्यांचा 9 नंबर आहे असं लक्षात येतं फ्रेंड सर्कलमध्ये किंवा काय, तर हल्ली 9 नंबर फार पाहायला मिळतो म्हणजे अवतीभोवती. तर 9 नंबर बद्दल तुम्ही काय सांगाल? आता 9 नंबरचं काय आहे, जसं आपण आता 1 ते 8 बद्दल चर्चा केली, प्रत्येक नंबर कुठल्या तरी ग्रहाला रिप्रेझेंट करतो. तसा 9 नंबरच्या केसमध्ये काय की 9 नंबर हा मंगळ सोबत असोसिएटेड आहे. मंगळ म्हणजे मार्स. ऍस्ट्रॉलॉजी मध्ये जसं की पत्रिकेतला मंगळ म्हणले की परत बऱ्याच लोकांना टेन्शन येतं की पत्रिका मांगलिक आहे, लग्न ठरवताना प्रॉब्लेम येत आहेत. तर थोडेसे मिसकन्सेप्ट या मंगळाबद्दल आहेत. तसंच या 9 नंबरचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे काय, पत्रिका मांगलिक असणं ही काही वाईट गोष्ट नाही. म्हणजे आपण ऍस्ट्रॉलॉजीच्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलं होतं. मांगलिक पत्रिका म्हणजे फक्त काय असतं की ही लोक ओव्हर अँबिशियस असतात. ह्या लोकांमध्ये एक एनर्जी लेवल ही कायम हायपर किंवा हायर साईडला असलेली पाहायला बघायला मिळते. ह्याच्यावरनं फक्त एक काय कॉम्बिनेशन सांगितलं की मांगलिकला मांगलिक पत्रिका का असावी, जेणेकरून हजबंड वाईफ दोघांच्या पण फिजिकल, मेंटल आणि सगळ्याच प्रकारच्या कम्पॅटिबिलिटी ह्या व्यवस्थित जुळाव्यात. म्हणजे मला सांगा, आता एखादा कपलमध्ये हजबंड फारच जास्त वर्कहोलिक किंवा ओव्हर अँबिशियस आणि वाईफ अगदीच काय म्हणतो आपण इंट्रोवर्ड आहे किंवा फक्त घरातच बसून आहे, तर थोडं कम्पॅटिबिलिटी मध्ये दोघांना इश्यू येऊ शकतो.
तेच जर आज आपण जसं म्हणतो की खांद्याला खांद्या लावून चालणं, नाही का, एकमेकाला सपोर्ट करणं, अशा रीतीने जर दोघं मांगलिकवाले व्यक्ती असतील, दोघं एकमेकाला सपोर्ट करतील, तर त्यांचा संसार जास्त सुखाचा होईल. तर त्याच क्वालिटी किंवा तेच पॅरामीटर कुठं ना कुठं मांगलिक व्यक्तीला लागू होतात. म्हणजे काय, मंगळ एनर्जीला रिप्रेझेंट करतो. अच्छा. 9 नंबरची लोक तुम्ही बघाल खूप जास्त एनर्जेटिक असतात. ठीक आहे. आता एनर्जी म्हणजे काय, तर फिजिकल मेंटल दोन्ही प्रकारची एनर्जी. तर 9 नंबरवाल्या लोकांना बऱ्याच वेळेला तुम्हाला पाहायला मिळेल यांना काही ना काही फिटनेस रिलेटेड गोष्टी करण्यामध्ये इंटरेस्ट असतो. काही लोकांना हार्डकोर जिम करण्यात इंटरेस्ट आहे, काही लोकांना योगा, मेडिटेशन, काही नाही झालं तर घरात बसून ध्यान लावतील 10 मिनिटं, पण काही ना काही गोष्टीमध्ये हे लोक स्वतःला इन्व्हॉल्व्ह करून घेतात. याचं कारण काय असतं की ही जी हायपर एनर्जी आहे बॉडीतली, ही चॅनलाइज होणं गरजेचं आहे. बरोबर. जर ती चॅनलाइज अशा योगा, मेडिटेशन, प्राणायाम किंवा जिम अशा ऍक्टिव्हिटीतनं झाली तर प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. मग ती व्यक्ती मांगलिक असू किंवा मंगळाचा प्रभाव कसाही असू, हा पॉझिटिव्ह साबित होतो त्या व्यक्तीसाठी. मग जर ही एनर्जी नाही व्यवस्थित चॅनलाइज करता आली तर तशा लोकांना आपण म्हणतो नाही मांगलिक पत्रिका म्हणून संसार नीट होत नाहीत. तर त्याचं लॉजिक इथं आहे की जेव्हा ती एनर्जी चॅनलाइज होत नाही तेव्हा ती कुठेतरी डिस्प्यूटच्या माध्यमातून, डिस्टर्बन्सेसच्या माध्यमातून, भांडणांच्या माध्यमातून, क्लेश आणि कलहच्या माध्यमातून नवरा बायकोतनं ती बाहेर पडायला सुरुवात होते. म्हणजे एकंदरीत काय, मंगळ असलेल्यांनी म्हणजे 9 नंबरवाल्यांनी स्वतःची फिजिकल मेंटल एनर्जी कायम चॅनलाइज करत राहायला पाहिजे. कुठल्या ना कुठल्या फिटनेस रिलेटेड ऍक्टिव्हिटीमध्ये स्वतःला त्यांनी एंगेज ठेवलं पाहिजे. 9 नंबरवाल्यांची ओव्हरऑल पर्सनॅलिटी तशीच असते. म्हणजे ह्यांचं करिअर फील्ड वगैरे जर तुम्ही बघाल तर बऱ्याच वेळेला आपले पोलीस डिपार्टमेंट आहे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आहेत, डिफेन्सच्या फोर्सेस आहेत, किंवा अगदी जिथं टेरर प्रकारच्या कामाचे स्वरूप आहेत, म्हणजे आपले फायर फायटर्स वगैरे आहेत, जिथं म्हणजे प्राणाची बाजी लावून दुसऱ्याचे जीव वगैरे वाचवणं असे रिस्की जॉब आहेत, अशा कुठल्याही ठिकाणी तुम्हाला मंगळाच्या व्यक्ती किंवा ह्या 9 नंबरच्या व्यक्ती ह्यांचं प्राबल्य असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. किंवा कॉर्पोरेट्समध्ये सुद्धा ज्या टॉप पोझिशन्स आहेत, ज्या डिसिजन मेकिंग ऑथॉरिटीज आहेत, अगदी एकदम उच्च लेवलचे काय म्हणू आपण पदस्थ आहेत, ह्या प्रकारचे व्यक्ती तुम्हाला 9 नंबरनी रूल होताना पाहायला मिळू शकतील. ज्यांचा मूलांक किंवा भाग्यांक हा 9 नंबर असलेला आपल्याला बघायला मिळू शकतो. असं आहे. मित्रांनो, आज मुलांक आणि भाग्यांकाबद्दल आपण खूप सारी चर्चा आता केली आहे. तुमचा नंबर काय आहे, म्हणजे मुलांक किंवा भाग्यांक, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. दुसरी गोष्ट, तुम्हाला ह्याच्यातून तुमच्या स्वतःबद्दल काही समजलं असेल किंवा तुम्हाला असं वाटलं असेल की हे जे रीडिंग सरांनी सांगितलंय किंवा जे गुणविशेष प्रत्येक अंकाचे सांगितलेत हे तुम्हाला रिलेट होत आहेत का? जर होत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि होत नसतील तरीही आम्हाला कळवा, जेणेकरून नेक्स्ट टाइम आम्ही सरांना जेव्हा भेटू तेव्हा तुम्ही जर प्रश्न आम्हाला दिले तर आम्ही त्याच्यावरती नक्कीच चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करू. सो कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्पिल द टी विथ सरतापेज हा पॉडकास्ट, आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन पॉडकास्टमध्ये नवीन गेस्ट सोबत.